जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी शहरातील छत्रपती संभाजी तलाव सुशोभीकरण तसेच मनोरंजन केंद्राकरता निधी देण्याची मागणी केली। मंद्रुपला ट्रॉमा केअर सेंटर जागा उपलब्ध करून देणे, जुळे सोलापूर भागात नाट्यगृह केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, जुळे सोलापुरात दुसरे एसटी स्टँड करणे, सीमावर्ती भागातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे। त्या स्टोरीज शासनास सादर करण्याबाबत निर्देश देण्याची मागणी केली। अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, जिल्हा परिषद समाज कल्याण मधील नागरी वस्ती सुधार योजनेचा थकीत निधी व्यवस्थित खर्ची पडावा अशी मागणी त्यांनी केली। आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या मागण्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक घेत प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले। आपल्याला राज्य सरकारकडून पैसे मिळत नाही आणि अखर्चित राहिल्यामुळे आपण जर परत पाठवत असेल तर मला असं वाटतं की मुश्किल आहे त्याच्या। म्हणून माझी विनंती आहे की हे खर्चित कशामध्ये यावर्षीची सुद्धा 31.5 कोटी रुपये आहे, ते सुद्धा अखर्चित आहे। माझी विनंती आहे त्या विभागाला जर त्या विधानसभा क्षेत्रात सगळीकडे कुठे गरज असेल त्या ठिकाणी खर्च करावा असं वाटतं। तसं जिल्हा परिषद समाज कल्याणचं सुद्धा 53 कोटी रुपये खर्च दिसतात त्याच्यामध्ये। मला वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम 3 महिन्यामध्ये हा 53 कोटी खर्च प्रॅक्टिकली होणार नाही आणि मग खर्च करायचा आहे म्हणून काहीतरी चुकीची कामं वगैरे होण्याची शक्यता असते। मला असं वाटतं याच्यावरती जरा विशेष लक्ष देण्याची